नंदुरबार तालुक्यातील अंबापूर येथील जिल्हा परिषद शाळेत स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदान जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम घेण्यात आले। विद्यार्थ्यांनी वारकरीचे रूप धारण करीत गावात मतदान जागृतीचा संदेश दिला। शहादा तालुक्यातील कलसाडी येथील प्राथमिक शाळा, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वीप उपक्रमांतर्गत मतदान जनजागृतीपर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। प्रकाशा येथील सर्वोदय विद्या मंदिरात स्वीप उपक्रमांतर्गत रांगोळी, मेहंदी, चित्रकला स्पर्धा, बाईक रॅलीसह विविध उपक्रम राबवण्यात आले। नंदुरबार तालुक्यातील चाकडे येथील सासरी विवाहितेच्या क्षण केल्याप्रकरणी सासरच्या विरोधात गुन्हा दाखल आहे। चिंचपाडा बायपास जवळ अरुंद अशा जागेतून एसटी बस काढण्याची कसरत सध्या चालकांना करावी लागत आहे। दुसऱ्या बाजूने मोठा उतार असल्याने बस उलटण्याची ही भीती। अक्कलकुवा तालुक्यातील जांगठी येथे पोलीस पथकाने 94,000 रुपयाचा दारू साठा जप्त केला। या प्रकरणी एका विरोधात गुन्हा दाखल आहे। दारू पिऊन एसटी बस चालवणारे चालकांवर नंदुरबारात गुन्हा दाखल करण्यात आला। नंदुरबार आगाराने दिलेल्या फिर्यादीनंतर ही कारवाई करण्यात आली। नंदुरबार तालुक्यातील रनाळे शिवारातील शेतातील शेडमध्ये शेतकऱ्याने वेचणी करून ठेवलेला 14 क्विंटल कापूस चोरीला गेल्याची घटना मंगळवारी सकाळी समोर आली। घटनेमुळे खळबळ उडाली असून वर्षभराची कमाई चोरीला गेल्याने शेतकरी हताश झाला। नंदुरबार तालुक्यातील बांबडत शिवारातील काशीनाथ रूपचंद पाटील यांच्या शेतातून 23,530 रुपयाच्या सोलर पंप आणि केबल चोरीला गेले। 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली। या प्रकरणी काशीनाथ पाटील यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। नंदुरबार तालुक्यातील चाकडे येथे शेतीच्या वादातून अनिल नाना पानपाटील यांना 9 नोव्हेंबर रोजी प्रकाश पंडित जाधव व आकाश पंडित जाधव यांनी मारहाण केले। या प्रकरणी प्रकाश जाधव व आकाश जाधव यांच्या विरोधात नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। शहादा तालुक्यातील राणीपूर गावाजवळ दुचाकीवरून गुटखा वाहून नेणाऱ्या धनसिंग जयसिंग बिल यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली। 10,450 रुपयाचा गुटखा आणि 45,000 रुपयाची मोटरसायकल असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। या प्रकरणी धनसिंग बिल यांच्या विरोधात मसावत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। मतदान यंत्राच्या सेटिंग व सीलिंगची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून प्रत्येक मतदारसंघनिहाय किमान 1,000 मोकमोलही घेण्यात आले। आता हे मतदान यंत्र त्या मतदारसंघातील स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आले। मतदानाच्या आदल्या दिवशी आता मतदान यंत्र संबंधित मतदान केंद्रातील निवडणूक कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिले जाणार आहेत। खासदार म्हणून मला संधी दिली तेव्हा मी या भागात रोजगारापासून सोयी सुविधापर्यंत सर्व दिले। वर्षानुवर्ष दुर्लक्षित राहणारा अक्कलकुवा दडगावाचा दुर्गम भाग प्रगतीच्या प्रमुख प्रवाहात आणायचा असेल तर आपण सर्व मतदारांनी पुन्हा एकदा संधी द्या, असे आवाहन अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी केले। मतदानाची तारीख जशी जवळ येत आहे तशी हवा कुणाची यावर मतदारांमध्ये चर्चा रंगत आहेत। मतदारसंघातील प्रश्न, यंदाचे राजकारण आणि त्या अनुषंगाने होणारी ही निवडणूक मतदारांच्या मनात काय आहे हे मात्र जाणवून देत नसल्याचे दिसते।